तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे की प्रगती कदम तुळजापूरकर. तर आपल्याला आज बनवायचे आहेत ह्या मोरपंखापासून बँगल्स. तर बँगल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहेत. हे आहेत व्हाईट मोती, हे आहेत गोल्डन बीड्स, हे आहेत 2.6च्या बँगल्स, हे दोन, एक कटर, आणि हे आहे 0.3 mm ची वायर. तर आपण ही वायर आहे ना ह्या मोरपीसला जॉईंट करून घेतलेले आहे. तर आता हे व्हाईट कलरचा मोती ह्यामध्ये घालून घ्यायचा. नंतर ना हे गोल्डन कलरचा छोटावाला. तर हे इकडं आपण ओवून घेतलेलं आहे ह्यामध्ये दोन्ही पण. तर हे असं पाठीमागं घ्यायचा गोल्डन कलरचा मणी, आणि तो मणी सोडून हा आहे ना व्हाईट कलरचा मोती त्यामध्ये वायर असं घालून घेऊन. तर हे बघा, आपण वायर काढलेला आहे ह्या व्हाईट मोती म्हणून. हे बघा, असं हे ओढून घ्यायचं. जेवढं आपण जास्त फिट्ट ओढून घेताल तेवढं हे छान आणि टाईट बसणार, आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येणार. तर आपण दुसरं पण तसंच करून घेऊ. सेम प्रोसिजर करायची. आपण हा वाला पहिलावाला केलेला आहे ना, त्याची सेम प्रोसिजर ह्या दुसऱ्या मोत्यामधून करून घ्यायची. हे बघा, हे असं काढून घ्यायचं. पण जेवढं छान असं ओढून घेताल ना हे वायर, जेवढं जास्त फिट्ट बसवताल ना हे व्हाईट कलरची मोती, तर तो खूप छान अशी त्याची फिनिशिंग बी येणार. तर आपण याची पूर्ण मणी बसवून घेऊ. तर बघा, हे अर्धासाच लूक झाला आहे. तर किती छान दिसत आहे. तर बघा ना, आता माझ्या इथं 2ला 3 व्हाईट मोती बसतील. तर आता आपण बघून घेऊ किती बसले ते. 1 2 3 4 5 6 आणि 7 बसले. तर आणखीन बघू किती बसतात ते. तर बघा ना, थोडासाच अर्धा झाला तर किती छान याचा लूक दिसत आहे. तर आता आपण पूर्ण करून घेऊ याला. तर हे आपले झालेलं आहे पूर्ण हा राऊंड असा. तर बघा किती छान दिसत. तर आपण ह्यांची रॅपिंग करून घेऊ हे निसटणी म्हणून. तर हे बघा, हे इकडनं घ्यायचं, हे 2 ॲड करायची, असे हे ओढून घ्यायचं. परत हा एक सोडायचा, परत हे 2 घ्यायची, परत हे असंच पूर्णपणे रॅपिंग करून घ्यायचं. फर्स्टवाला सोडायचा, सेकंडवाल्या मोतीमधून परत एकदा घ्यायचं रॅपिंग करण्यासाठी. तर हे तर थोडंसं अडकलं. फिट्टमध्ये असं रॅपिंग करून घ्यायचं. तर हे असं रॅपिंग करून घ्यायचं. जेवढी जास्त आपण फिट्टमध्ये घेताल ना तेवढं आपलं फिनिशिंग खूप सुंदर येणार. हे बघा किती छान दिसत आहे. हे बघा, असं हालत नाही, काय नाही. जेवढी आपण जास्त गच्च घेताल ना रॅपिंग केलेली, तेवढं छान असे फूल होणार. हे असं बघा ना किती छान दिसत आहे. तर आपले हे 2 फूल झालेले आहेत रॅपिंग ते करून. तर आपण असेच आपल्याला जेवढे लागतात एका बँगल्सला, बघू शकता हे आपले एका बँगल्स एवढे सगळे फूल असे तयार झालेले आहेत. बघा ना किती छान असे दिसत आहे. तर मी असे एका बँगलसाठी 9 फूल तयार करून घेतलेले आहेत. तर बघा ना किती छान असे दिसत आहेत ते फूल, किती सुंदर दिसत आहेत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.